तर आपला तिसरा मुद्दा तो कामेसु मिच्छचारा वेरमणी, म्हणजे व्यभिचार न करणे. आज काय होत आहे, काल पण आज पण एक पेपरला न्यूज होती मोठी, एक पुन्हा कोणीतरी मिश्रा नावाचे व्यक्ती मिळाले म्हणते आणि मोठी न्यूज आहे पुण्याला. तर हे का घडते, हे का घडल्या जाते, तर याचं कारणच हे आहे का तुम्हाला त्याचं भानच नाही आहे. तुम्हाला एक आंधळ्या मताने जे होईल ते, त्याची काही चिंता नाही, काही नाही. आपल्याकडे पैसा आहे, पैशाच्या भरोश्यावर तुमचे हवस जे आहेत विचार न केल्यामुळं त्याच्या भरोश्यावर तुम्ही, याच्यामध्ये दोषी पुरुष आहे किंवा महिला याच्यातला भाग नाही. कारण अत्याचार होतो, अत्याचार करणारे आणि अत्याचार करून घेणारे स्त्री आणि पुरुष असतात. आणि म्हणून या ठिकाणी दोषी दोन्ही लोक आहेत. आपण मागच्या वेळेस जे प्रकरण बघितलं आहे नाशिकचं, किती प्रकरण हे होतं, कोण महिला होत्या, म्हणजे खालच्या जातीच्या किंवा खालच्या वर्गातल्या महिला होत्या का, उच्च कुटुंबातल्या सुशिक्षित महिला होत्या, खराब सर्व्हिसला आणि मोठमोठ्या पॉलिटिकली महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांचे, आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे ते शिकारी असल्यासारखी होती, इतर लोकांची शिकार करून देण्यासाठी. म्हणजे हे काय सिद्ध करते, म्हणजे ज्या ठिकाणी हा भाव निर्माण होतो त्या ठिकाणी आम्ही आमच्या सगळ्या महिलांना आमची बहीण समजायची, आमची आई समजायची, आमची माता समजायची. आणि असा भाव जर निर्माण केला तर हे होणार नाही किंवा हे घडणार नाही. आणि असं जर घडलं आणि एकदा जर माहीत झालं तर आपल्याला तेच पुन्हा प्रकरण या जो आपण विचार केला ते माहीत होईल, घराची बदनामी होईल, मुलाची बदनामी होईल, पोलीस स्टेशन मध्ये जाईल, मोठ्या मोठ्या अटक आहे याच्यासाठी. तर म्हणजे बिना जमानतीनं तुरुंगात राहावं लागते. तर हा जो परिणाम तुम्ही जर स्वतःहून घेतला, आता खरात साहेब आहे ना तुरुंगात, हा मग तर हे याचे परिणाम जर करून म्हणजे समजून घेतले तर माणूस पहिलेच, आम्ही प्रामाणिक आहोत, आम्हाला हे गोष्ट, आम्ही बुद्धिस्ट आहोत, आम्ही फुलेशाहू आंबेडकरी विचाराचे माणसं आहोत आणि आम्हाला समाजामधले हे सगळे जे दुःख आहेत हे नाहीसे करायचे आहे. आणि म्हणून अशा बाबीला आम्ही बळी पडणार नाही, अशी ठाम प्रतिज्ञा घेणं, संकल्प करणं आणि त्या संकल्पाला पूर्णत्वास नेणं, म्हणजेच आपण ह्या बाबीपासून सुद्धा अलिप्त असू. अशा प्रकारचं वेळोवेळी ते मनामध्ये आणून, ते संकल्पना, ते विचार आणून त्याच्यापासून अलिप्त होणे, म्हणजेच त्याचं इम्प्लिमेंट करण्यासाठी बाध्य असते. असत्य कथन न करणे, म्हणजे खोटं न बोलणे, खोटं न बोलणे. खोटं बोलण्याचे पण परिणाम आपण मागच्या वेळेस राहुल सुत्तामध्ये, म्हणजे तथागत सांगतात राहुलला, काय सांगतात, चुकूनही खोटं बोलायचं नाही. त्यांना वेळवनात तथागत असते आणि आम्रवनामध्ये बाजूला काही किलोमीटरवर राहुल असते, म्हणजे बुद्धाच्या जवळ नसते राहुल, दुसऱ्या म्हणजे आश्रमामध्ये असते. तेव्हा राहुलला तथागत बोलावतात आणि त्यांना सांगतात, बोलावून घेतात आणि मग सांगतात, राहुल तुम्ही आरसा पाहिला का, आरशाचं उदाहरण देतात आहे ना, आरशाचं उदाहरण देतात आणि आरशाचं उदाहरण देऊन सांगतात, ते राहुल सुत्त म्हणून फेमस आहे बुद्धाचं, जे सुत्त वचन आहे ना बुद्धाचे त्याच्यात राहुल सुत्त म्हणून आहेत. तर ते आरसा पाहिल्यानंतर हो म्हणते, आरसा पाहिला, आरसा पाहिल्यानंतर काय म्हणते, कसं आहे, तर जे आरशामध्ये तुझं जे प्रतिबिंब आहे जशानं तसं दिसते, जशानं तसं दिसते, तर तू जे समाजामध्ये वावरत आहे तर त्याच्यावर पुन्हा तू थिंकिंग कर आणि त्या थिंकिंग मधून तू बाहेर ये. आणि त्याच्यात पूर्ण म्हणजे पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते, ते काम पूर्ण झाल्यानंतर, काम करताना म्हणजे काम करायची सुरुवात करायच्या पूर्वी, काम करताना आणि काम केल्यानंतर सुद्धा, ते काम पूर्ण फत्य झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर तू विचार कर, मी जे काम केलेलं आहे ते पूर्णपणे ओके आहेत, कुठेही चुकलेलं नाही, याची तू उजळणी घे. म्हणजे त्या कामाचं सिंहावलोकन कर, ते पुन्हा पुन्हा स्मरणात घे की मी जे केलेलं आहे काम ह्या एका दिवसामध्ये, जे संभाषण दिलेलं आहे, ज्या ठिकाणी गेलेलं आहे, तर माझ्या आचरणामधून कोणीही दुखावल्या गेलेलं नाही, माझ्या वाणीमध्ये कोणी दुखावल्या गेलेलं नाही, याची पुन्हा पुन्हा तू उजळणी कर. म्हणजे इतकं सुंदर तथागत सिद्धार्थाला सांगते. तर तेच काम या ठिकाणी पण करायचं आहे. आणि म्हणून अशी कृती करत असताना आपल्या हातून पंचशिलेचं एका एका टप्प्याचं 5 सूत्र आहे, 5 शील आहे, त्या 5ही शिलाचं आम्ही माझ्या जीवनात कसं टप्प्याटप्प्यानं पालन करेल याची
दृढ निश्चय करणं, याची म्हणजे संकल्पना करणं, याची खुणगाठ बांधणं, म्हणजेच पंचशील तर आपण कमीत कमी पूर्णपणे शिकू शकलो असा त्याचा अर्थ होते. आणि म्हणून एक एक प्रकरण त्याला आपण सामोरं जायचं आहे. म्हणजे खोटं न बोलणे, म्हणून तथागत सांगतात ना राहुलला, मजाकीतही खोटं बोलायचं नाही म्हणतात. मजाकीतही आपण काय करतो, आपण अनेक मित्र मंडळी आलीत का, एखादी लहान मुलं बाळ आलेत, आपण एखाद्याची मजाक करायची म्हणून त्याची प्रिय वस्तू असेल तर आपण लपवतो. आता उदाहरण आपण कोणती घेऊ, मोबाईल घेऊ. त्याला मोबाईल नवीन नवीन घेऊन दिला आई वडिलांनी आणि त्याचा मोबाईल कोणीतरी लपवला. कोणी लपवला, खूप दिवसाच्या इच्छेनंतर त्याला मोबाईल मिळाला आणि तो कोणीतरी लपवला. चोरी नाही केली काय, काहीच नाही, पण मजा. परंतु तो मोबाईल लपवल्यामुळे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर त्याला तो मोबाईल मिळाला, वडिलांनी घेऊन दिला आणि तो मोबाईल त्याचा लपवला. त्याला वाटतं का चोरी गेला, कोणीतरी घेऊन गेला आणि मग तो आक्साबोक्षी रडायला लागतो, इकडे तिकडे पाहतो कोणी, आणि बाकी लोक हसतात, बाकी लोक मजाक करतात. परंतु त्याच्या चित्तावर त्यावेळी जे आघात होते ते आघात किती भयंकर होत असेल, ते आघात किती भयंकर होत असेल. त्याची एवढी प्रिय वस्तू म्हणजे गायब झाली आणि मग त्याला मिळते, परंतु त्यावेळेस जे त्याला आघात होते ते आघात खूप मोठे होते. आणि अशा आघातामध्ये, खोटं बोलण्याच्या मजाकीच्या याच्यामध्ये तो माणूस कुठल्याच थराला जाऊ शकतो, काही होऊ शकतो. म्हणून तथागत राहुलला सांगतो की मजाकीतही कोणासोबत खोटं बोलायचं नाही. बघा, खोटं बोलण्याची किती आपण सहज म्हणून जातो, मजाक केली म्हणून आपण सहज बोलून जातो, मजाक केली म्हणून. म्हणजे कुणाची वस्तू तर घेऊ नये, चोरी तर करू नये, खोटं तर बोलू नये, परंतु मजाकीतही खोटं बोलू नये, त्याचे सुद्धा परिणाम येते. आपल्याला मजा वाटेल, 10 लोकांना मजा वाटेल, परंतु त्याला जो त्रास होतो आहे त्याच्या वेदना आपल्याला कळत नाही, त्याच्या वेदना त्यालाच कळेल. आणि मग त्याच्या कंप कसे असेल, त्याचं मनस्थिती कशी असेल, म्हणजे ह्या सगळ्या बाबी. म्हणून तथागत राहुलला सांगतात खोटं बोलायचं नाही, मजाकीतही कोणाची मजा करायची नाही आणि मजाकीतही खोटं बोलायचं, सत्य आहे तेच सांगायचं. म्हणजेच आरशाचं उदाहरण देत असताना जे आरशात माझं प्रतिबिंब आहे ते माणसाचं प्रतिबिंब जे कृतीत असलं पाहिजे, अशा प्रकारची वाच्यता तथागत सांगतात. आणि म्हणून कोणत्याच गोष्टीवर म्हणजे सत्य खोटं बोलायचं नाही असा प्रकारचं पाचवा सिद्धांत सांगतो, चौथा सिद्धांत सांगतो. त्याचे परिणाम सुद्धा भयंकर होऊ शकतात. त्यानंतर अदिन्न दाना चोरा मेर मज्ज प्रमाद ठाणा वेर म्हणे सिक्खापदम समाधियामी. कोणत्याही प्रकारची कच्ची पक्की शराब किंवा कोणत्याही प्रकारचा नशे आणणारे पदार्थ माणसाने सेवन करू नये. म्हणजे हे पंचशीलाचं 5वं शील आहे, 5वं शील आहे. याचे परिणाम काय होते आपल्याला कळत नाही. अनेक उदाहरण आहे, अनेक उदाहरणं आज दिसते, अनेक उदाहरणं. तर या उदाहरणामधून कोणत्याही प्रकारचं तर माणसाची जी रचना आहे, माणसाच्या मनाची आणि माइंडची जी रचना आहे, तर ह्या सेवनाने, मादक सेवनाने तुम्हाला डायरेक्ट जर कुठे अटॅक करत असेल तर तुमच्या माइंडला अटॅक करतो. आणि माइंडला अटॅक केल्यामुळं तुम्हाला तुमची स्मरणशक्ती म्हणजे खुंटते, थांबते, तुम्हाला नशा आल्यासारखं वाटते, गुंगी आल्यासारखं वाटते आणि जे काम चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि अशाच प्रकारची सवय लागते आणि तुमचा जो माइंड, क्रिएटिव्ह माइंड व्हायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे, तो क्रिएटिव्ह माइंड तयार होत नाही. आणि मग हळूहळू खूप लत लागली तर हळूहळू त्याला ती लत लागते आणि त्याच्यापर्यंत तो राहू शकत नाही. आणि त्याचे परिणाम असे येते की याचे परिणाम म्हणजे नशाचे परिणाम असे येते की नशेपर्यंत तो राहू शकत नाही आणि मग माइंड त्याचं वर्किंग करत नाही, स्थूलता मिळते आणि स्थूलता मिळाल्यानंतर इतर अवयवावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि एक वेळ अशी येते की तो काहीच करू शकत नाही, तो काहीच करू शकत नाही आणि निष्क्रिय होते आणि जीवनातून उठून जाते, ह्या एका शीलामुळे. तर हे जे आहे हे सगळे पंचशील आहेत, हे सगळे माणसाने जीवनामध्ये इम्प्लिमेंट करायचे आहे. मग तो मुलगा असो, स्त्री पुरुष असो, छोटा असो, मोठा असो, कोणताही असो. तर परंतु आता तर मादक द्रव्याला तशी अथॉरिटी मिळाली आहे का साधारण आपल्यासारख्या कुटुंबामध्ये महिला एवढ्या याच्यात जात नाही,
पण आता महिलाचं पर्सेंटेज वाढलेलं आहे खर्रा खाण्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये वगैरे सरळ सरळ झालं. त्याचे परिणाम त्यांना माहित नाही. बाळ असेल छोटं, त्याच्यावर त्या खर्रा खाण्यामुळे त्याच्यावर काय परिणाम होते हे माहित नाही. म्हणजे ते बाई जर लहान बाळाला दूध पाजत असेल आणि ते जर खर्रा खात असेल किंवा मादक असं कोणतं खात असेल जे माइंडला आणि शरीराला झिंझिने आणणारे आहे, तर त्याचे परिणाम त्या दुधामधून त्या मुलाला मिळते. तर त्या मुलाचा कसा विकास होते ते सुद्धा त्यांना माहित नाही. तर हे आहे अज्ञान आहे. आणि तुम्हाला क्षणिक त्याचं सुख मिळते आहे, क्षणिक चांगलं वाटते आहे, पण त्याचे दीर्घकालीन परिणाम चुकीचे मिळते. तर अशा त्याच्यापासून महिलांनी सुद्धा सावध राहायला पाहिजे. आणि पुरुषांना तर हे म्हणजे लायसन्स दिल्यासारखं झालं खर्ऱ्याचं, म्हणजे पुरुषांना खर्ऱ्याचं लायसन्स दिल्यासारखं झालं. पाहुणे आले तरी आहे का म्हणते, नाहीतर मुलाला पाठवते. मी तर नेहमी सांगतो, जे मुलं असेल मुलांना तर तुम्ही पाठवू नका, परंतु जे लहान मुलं असेल तर त्यांना सांगा, पप्पा दुसरं काम सांगा, मला खर्रा आणायला नाही सांगायचं, मला बिडी सिगारेट आणायला नाही सांगायचं, ते काम नाही करणार, ते सोडून सांगा. आणि विशेष म्हणजे तुमचा लहान मुलांचा वाढदिवस पालक करते खूप मोठ्याने, तर त्यांना गिफ्ट मागतो ना आपण, तर गिफ्ट काय मागायचं, तुम्ही गिफ्ट हे मागा, तर पप्पा मला एक गिफ्ट द्याल का, तर तो म्हणेल हो बिलकुल माग बेटा, द्याल का, पक्क द्याल का, हो म्हणाल. तर मला एक गिफ्ट पाहिजे तुमच्याकडून, तुम्ही उद्यापासून खर्रा बंद करा किंवा दारू पित असेल तर दारू बंद करा, कारण मला त्या दारूच्या आणि खर्ऱ्याच्या पैशातूनच माझं भविष्यातलं शिक्षण करायचं आहे आणि त्याच्यातूनच माझं शिक्षण झालं पाहिजे. तर त्या पैशातून मी माझं शिक्षण करणार आणि त्याच्यामुळे तुम्ही ते सोडलं तर तुम्हाला चांगलं आरोग्य मिळणार आणि दवाखान्याचाही खर्च वाचाल. तर नुसत्या त्या खर्ऱ्याच्या आणि दारूच्या सेवनातून जो पैसा खर्च होतो तो पैसा माझ्या शिक्षणावर खर्च करता येतो. म्हणजे इतकी मोठी कमी खर्च नाही होत. 2-2 खर्रे खाणारे लोक आहे, 20-20 रुपयाचा खर्रा आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या छोट्या जरी असेल, परंतु याला आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. ह्या गोष्टी आपण धम्म शिकतो म्हणजे नेमकं शिकतो काय, म्हणजे या विषयावर आपण आता आज काय करत आहोत, आपण त्याच्यावर चिंतन करत आहोत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला माहित आहे, पंचशील सगळ्याच माहित आहे, तोंडपाठ आहे, मुखपाठ आहे, तरी पण आपण त्या गोष्टीवर आणखी लक्ष केंद्रित करत आहोत आणि ह्या गोष्टी त्याला मोठ्या करत आहोत. याचे परिणाम काय येऊ शकते, चांगले परिणाम कसे येऊ शकते, चुकीचे परिणाम कसे येऊ शकते. म्हणून जीवनामध्ये हे पंचशिलेची पंचसूत्री जी आहेत हा जीवनाचा एक अंग असायला पाहिजे. आणि हा जर आपण म्हणजे काटेकोरपणे आपल्या कुटुंबामध्ये पालन जर केला तर आपलं कुटुंब 2 स्टेप समोर गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा पंचशिलेचे जे पावन पथ म्हणतो, बुद्धाने पंचशिलेचा जो मार्ग आहे, पावन पथ आहे, आपल्या पूर्ण धम्मदेशनामध्ये याच्यावर खूप महत्व दिलं आहे. आता मी त्याला काढत आहे कितीदा बुद्धाने याच्यावर प्रवचन दिले बाबा, प्रत्येक ठिकाणी हे सांगितलेलं आहे, प्रत्येक सुत्तामध्ये त्याचा उपयोग केलेला आहे. म्हणजे अनेक ठिकाणी मला आता 5-7 तर मिळाले, आता नोट केले मी, तर ते मी नोट करता करता किती वेळा बुद्धाने याचा उच्चार केला पंचशिलेचा. तर याचा अर्थ हा केंद्रबिंदू आहे, म्हणजे धम्माचा मूळ सिद्धांत जो म्हणतो तो पहिला सिद्धांत पंचशिलेचा आहे. आणि आपण भरकटत आहोत, मला जन्म कुठे झाला, कुठे गेलो, कुठे कसा जन्म होते, इथपर्यंत आता मी ऐकत आहो. काही लोकांना त्यांची गलती आहे की नाही मला असं वाटते आहे. म्हणजे कारण ते ज्या शाळेत तुम्ही शिकाल ना तो कोर्स तुम्हाला येईल, तुम्ही ज्या शाळेत ऍडमिशन घेणार जो विषय सब्जेक्ट राहील तो येईल तुम्हाला. तुम्हाला चिंतन कळेलच नाही. तुम्हाला बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे तुम्हाला चिवर मिळाला, चिवर मिळाल्यामुळे तुम्ही एकदा चिवर घेतला का काय एकदम होऊन गेलं. मी भिक्खू झालो आता संघाचा, आता भिक्खूच्या म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रसार करणं माझं कर्तव्य झालं. आणि तो अभ्यासाला लागला, अभ्यास केला. मग 4 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, म्हणजे मोठमोठ्या आता अहरान पदाला पोचण्यासारखं झालं. म्हणजे तर हे करत करत असताना जर एखाद्या गोष्टीचा वेळोवेळी अभ्यास जर केला तर ते सगळं तुम्हाला पाठ होईल. 10-10 वर्ष एक सब्जेक्ट जर वाचला तर 15-15 वर्ष पाठ नाही होणार का, कळणार नाही का, कळणारच. तर त्यांचा बेसिक फंडा
त्याच्यामध्ये ऍडमिशन गेल्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं का माझं कर्तव्य बुद्ध धम्माचा प्रचार करणे आहे. इकडे सांगतात का बाबासाहेबांच्या दीक्षांतमुळं बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा जर आम्हाला दिली नसती तर आमच्या अंगावर शिवर आलं नसतं. परंतु एवढं सांगतात, परंतु बाबासाहेबांनी सांगितलेला धम्मा त्याच्याकडे डोळे झाक करतात. म्हणजे हे जे विसंगती आहेत, तर हे विसंगती काऊन आहे? हे विसंगती त्यांनी ज्या शाळेत ऍडमिशन घेतली, त्रिपिटकाचा अभ्यास करायचं ठरवलं, म्हणजे सगळे जे तीनही ग्रंथाचा अभ्यास करायचं ठरवलं, हीनयान, महायान, वज्रयान, मंत्रयान, तंत्रयान, या धम्मग्रंथाचा अभ्यास करायचं ठरलं, पालीचा त्याने तो अभ्यास केला. आणि त्या अभ्यास केल्यानंतर आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये त्याची गरज आहे समाजाला किंवा नाही आहे याच्यावर भान नाही, परंतु मी किती अभ्यास केला, मला किती नॉलेज आहे, मला किती, याच्यावर स्पर्धा लागलेली आहे लोकांची. तर ही जी बाब आहे, ही बाब ओळखण्याची गरज आहे आणि त्याच्यावर चिंतन करण्याची. त्या लोकांनी पण त्याच्यावर चिंतन करावं, जे लोक धम्माचं असेल ना. बुद्धाला ते समजावून सांगावं लागलं त्यावेळेस, आत्मा, पुनर्जन्म, कारण त्यावेळेस त्याच्यावरच लक्ष केंद्रित होतं सगळ्यांचं, आत्म्यावर आणि पुनर्जन्मावर. तर बुद्धाला वेळोवेळी सांगावं लागलं की माणसाचा जन्म कसा होतो. काही ठिकाणी तसं सांगलं जाते का जसं आत्मा अमर आहे म्हणतो, तर काही उपदेश आहेत त्या धम्मोपदेशामध्ये जसं पंचशीलेला जेवढं महत्व आहे, तर असं जरुरी नाही आहे का बुद्धाच्या अनेक धम्मामधले अनेक प्रश्न कमी जास्त प्रमाणात, एखादा खूप वजन आहे आणि एखाद्याला खूप छोटा आहे असं नाही. एका पोळीचे सगळे सब्जेक्ट्स आहे आणि त्याच्यापैकी हा अष्टांगिक मार्ग सुद्धा हा जीवनातला महत्वाचा अंग आहे. त्याच्यानंतर 10 पारिमिता आहेत आणि त्यानंतर दान पारिमिता आहेत. तर ह्या सगळ्या बाबी आहेत. तर त्याच्यापैकी अष्टांग मार्ग जो आहे, हा अष्टांग मार्ग 8 मार्गांचं एक असेंबल आहे. हे 8 मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. आता ह्या अष्टांगिक मार्गाच्या प्रिन्सिपल मध्ये, ह्या तत्वामध्ये अनेक लोक जे आहेत हे गलत करून बसतात. म्हणजे आणि हे सगळे जे आपापल्या ठिकाणी स्टेटस आहे, शांत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप ढवळाढवळ नाही, खूप आक्रमकता नाही, खूप नाही, म्हणजे म्हणून हा सम्यक आहे. म्हणजे सम्यकचा अर्थच तो आहे की ही सगळी जे दिनचर्या आहे ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे, हे मेन आहे. आता सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हा जीवनातला मेन आधार आहे. ही जी संकल्पना जी आहे, दृष्टी आणि संकल्प, हे माणसाच्या प्रत्येक जीवनामध्ये, मनुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तो अग्रगणी स्थान आहे. आणि हे कशाचे द्योतक आहे? हे तुमच्या प्रज्ञेचे, विवेकाचे द्योतक आहे, तुमच्या प्रज्ञेचे द्योतक आहे. म्हणजे तुम्ही ज्ञान पिपासू आहेत, ज्ञानवान आहेत, प्रज्ञावान आहेत, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून सम्यक दृष्टी, माणसाची दृष्टी आहे, जे नजर आहे, पाहण्याची आहे. तर प्रत्येक गोष्टीला पाहाच्या वेळेस आपण त्याला म्हणजे वेगळ्या भावनेतून बघायचं नाही कोणत्याच गोष्टीला. म्हणजे एकदम आक्रमकता नसेल पाहण्याच्या याच्यामध्ये, एकदम कमीपणा नसेल, आणि एक स्वच्छ आणि निरभ्र अशा दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट आपल्याला बघायची आहे. त्याच्यामध्ये तथागतांनी सांगितलेला आहे, बुद्धाने ज्ञान प्राप्तीपूर्वी जो कायाक्लेशाचा जो मार्ग आहे त्यांनी तो सोडला. त्याच्यानंतर बुद्धाने अष्टांग मार्गाचा जो उपयोग केला, त्यावेळी सोबत असलेले 5 परिवार आहेत आणि 40 दिवस पुरेल असं अन्न त्यांनी तयार म्हणजे हे केलं. म्हणजे पहिले तथागतांनी उपवासी राहिलेत, 1 दाणा खाल्ला, 2 दाणे खाल्ले, 2 घास खाल्ले, 4 घास खाल्ले, परंतु त्यांनी त्यांचं समाधान न झाल्यामुळं जर इकडे आल्यानंतर त्यांनी 40 दिवस पुरेल असं अन्न म्हणजे कलेक्ट केलं. म्हणजेच याचा अर्थ त्याच्यातून 2-3 आपण जर सम्यक दृष्टी जर आपण विचार करतो तर त्या दृष्टीतून आपल्याला निष्पन्न काय होते, म्हणजे 5 परिवर्तक त्यांच्या सोबत होते जेव्हा बसलेले होते उर्वेलेला, आणि इकडे आल्यानंतर त्यांनी 40 दिवस पुरेल असं अन्न जमा केलं.
तर अन्न जमा करून काही तथागत होते का, स्वतः जेवण करत होते का, त्यांच्या सोबत काही लोक नक्की असेल सपोर्ट आहे, हा त्याच्यातून निष्कर्ष निघतो. आणि म्हणून ते एक वेळ जेवण करायचे आणि पुन्हा चिंतनाला बसायचे. आणि चिंतनाला बसल्यानंतर त्यांची सम्यक दृष्टीनं प्रत्येक गोष्ट ते पाहत राहायचे. तर काय बघायचे, काय तर ते हे बघायचे की माणसाचा ज्या कारणासाठी ज्यांनी शोध घेतला, जे सगळ्या आश्रमामध्ये फिरून आलेत आणि त्याच्यानंतर तिकडे हाडाचा सापळा होतपर्यंत बसलेत, तर ह्या सगळ्या 5-6 वर्षाचा जो काळ गेला त्या काळावर त्यांनी चिंतन केलं की आम्ही कुठे कुठे काय काय घेतलं. आणि ही जी दृष्टी त्यांनी टाकली सम्यक दृष्टी, ही सम्यक दृष्टी त्यांनी मोठ्या प्रमाणात तिथे आपलं लक्ष केंद्रित केलं त्या दृष्टीवर. आणि त्यांनी मग हे सम्यक दृष्टीचे ज्या घटना आहेत, सम्यक दृष्टीच्या ज्या घटना, त्या दृष्टी नजर टाकल्यानंतर अनेक म्हणजे प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण झाले आणि त्या प्रश्नातून त्यांनी तोडगा काढला. आणि तोडगा काढून थांबले नाही, तर माणसाला सांगितलं गेलं, मनुष्याला सांगितलं गेलं की आमच्याकडे जे काही प्रश्न निर्माण होईल, जे प्रश्न पडेल, त्या प्रश्नाला घाबरायचं नाही. एक धैर्याने त्या प्रश्नाचं उकलन करायचं, धैर्याने त्या प्रश्नाचं चिंतन करायचं. आणि ते चिंतनही कसं करायचं, तर सम्यक दृष्टी, म्हणजे नजरेने चित्त आहे, चित्ताने सम्यक दृष्ट्या, म्हणजे आक्रमक व्हायचं नाही. एखादी प्रश्न आला, एखादी नुकसान झालं, एखादी माणूस कुठेतरी फसला आहे, अडकलेला आहे, तर माणूस जसा घाबरून जातो, तर जेवढे प्रश्न तुम्हाला कठीण पडेल ना, तेवढे माणसांना स्टेबल व्हायचं, स्वतःला स्टेबल करायचं सगळ्यात पहिलं. आणि तुम्ही स्वतःला स्टेबल जर केला, तर तुम्ही ते जे प्रश्न निर्माण झालेले आहे, कोणाला मदत करायची आहे, ते चांगल्या परीने मदत तुम्ही करू शकता. आणि पहिलेच जर तुम्ही घबराट निर्माण झाली, भय निर्माण झालं, भयभयाट निर्माण झाला, तर त्याला मदत करण्याच्या वेळेस त्याला मदत तर करू शकणार नाही, पण तुम्ही स्वतःला काहीतरी करून बसणार. म्हणून तथागताने जो दृष्टीचा सिद्धांत सांगितला, सम्यक दृष्टीचा, तर हा नेहमीसाठी, आपण रस्त्याने जाता, एखादी ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपण घाबरून जातो, काय होईल, कसं होईल. शांत राहा, स्थिर राहा, काही फरक नाही पडत. झाली गोष्ट, घडून गेली, आणि घडून गेल्यामुळं त्या गोष्टीतून बाहेर कसं पडायचं, त्याच्यावर तुम्ही स्वतः चिंतन करा. 4 लोक या, बसा बाजूला, पाणी बघा, कोणाला मार लागला असेल तर काही घाबरायचं नाही. तर असं त्यांना धीर देणं, त्यांना सांत्वना करणं, हाच त्या सम्यक दृष्टीचा पार्ट आहे. तो आपल्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये ही नजर असायला पाहिजे. आणि ही जर आपण त्याला म्हणजे आपण आत्मसात जर केली, ही किमया आपण जर केली, तर आपल्याला, आणि हे कुठून निर्माण होते, तुमच्या प्रज्ञेतून निर्माण होते. तुमचा विवेक चांगला असेल, तुमचा विवेक प्रज्ञावान असेल, तुम्ही शांत असाल प्रत्येक वेळेस, तर ह्या सगळ्या गोष्टी सम्यक दृष्टीतून मिळत असते. आणि म्हणून ह्या सम्यक दृष्टीला एक वेगळं महत्व ह्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये आहे. आणि ही गोष्ट आपण ह्या दृष्टीमध्ये बुद्धांनी खूप हे केली, आपलं पूर्ण आयुष्य या सम्यक दृष्टीवर टाकलं. आणि ह्या सम्यक दृष्टीच्या मुळे माणूस हा एक वेगळ्या पद्धतीचा बनतो आहे. याचा एक्झरसाइज, जसं आपण पंचशिलेचं बघितलं, तशासारखंच हा अष्टांगिक मार्गाचे एक एक प्रिन्सिपल आपण आपल्या मनावर कोरून जर घेतलेत, अनेक प्रसंगावधान, तर आपल्याला याचा लाभ होतो आणि माणूस हा सशक्त आणि मजबूत बनतो. कितीही मोठे प्रश्न जरी आलेत, कितीही मोठ्या संकटात माणूस जरी फसला, तो त्याच्यातून सुखरूप बाहेर येतो. इतकी ताकद या धम्माच्या तत्वज्ञानामध्ये आहे. सम्यक संकल्प, आता हे विवेक प्रज्ञावान आहे, म्हणजे प्रज्ञाशी लिंकेज आहे. हा पाठ, अष्टांगिक मार्गाचा पाठ प्रज्ञाशी लिंकेज आहे, शीलाशी लिंकेज आहे आणि समाधीशी लिंकेज आहे. हे तिन्ही 2-2चे गट असे तिन्ही याच्यातले आहे. तर त्याच्यामधला सम्यक संकल्प, आता आपण प्रत्येक काम करत असताना विद्यार्थ्यांनी काय संकल्प करायचा आहे, विद्यार्थ्यांनी संकल्प करायचा आहे, गृहिणीने संकल्प करायचा आहे, नौकर चाकर असेल त्यांनी संकल्प करायचा आहे, छोटे व्यापारी, मोठे व्यापारी, काय संकल्प करायचा आहे, माझा जो कुटुंब चालवण्यासाठी जो मी व्यवहार करतो आहे, नोकरी असेल, व्यापार असेल किंवा आणखी काही असेल, तो संकल्प करून मी माझ्या कुटुंबाला एक चांगल्या परीनं
म्हणजे प्रेरणा देईल आणि प्रेरणा देऊन माझ्या कुटुंबाला चांगली सवय लावेल. कोणतीच मी असा संकल्प करतो की मी माझ्या जीवनामध्ये माझ्या मुलांना माझ्या पत्नीला सुखी ठेवण्यासाठी मी कोणत्याही प्रकारच्या चुकीचे कर्म करणार नाही. पंचशिलेचं काटेकोरपणे पालन करील आणि कोणत्याही चुकीच्या मार्गाने मी जाणार नाही आणि माझ्या कुटुंबाला मी एक आदर्श कुटुंब बनवण्यासाठी मी सदोदित प्रयत्न करील. हा कुटुंब प्रमुखाचा संकल्प आहे. त्याच्यासारखाच पत्नीचा संकल्प असायला पाहिजे. मग विद्यार्थ्याचा संकल्प असायला पाहिजे की माझे आई बाबा माझ्यासाठी एवढे काबाड कष्ट करतात, सकाळी दुकानावर जातात, सकाळी नोकरीला करायसाठी ड्युटीवर जातात, माझ्यासाठी एकटे मेहनत करतात. आई माझ्यासाठी सकाळी उठून डब्बा देते, शाळेत पाठवते आणि मग माझं सुद्धा कर्तव्य असायला पाहिजे. तर हे कर्तव्य म्हणजे संकल्प असायला पाहिजे, कर्तव्य असायला पाहिजे. मी सुद्धा माझ्या कर्तृत्वामध्ये माझ्या कार्यामध्ये निपुण राहील, त्याला एक उच्च पातळीवर घेऊन जाईल. मी चांगला अभ्यास करेल, चांगल्या सवयी लावेल आणि अभ्यासाला परिपूर्ण करून मी क्लासमध्ये वर्गामध्ये उच्च अंक गाठेल आणि मी चांगलं जीवन याचना करेल. हा विद्यार्थ्याचा संकल्प. म्हणजे जीवनामध्ये संकल्प जो आहे संकल्प करायलाच पाहिजे. आता आपण बर्थडे साजरे करतो, वाढदिवस साजरे करतो, तर काय करायला पाहिजे आपण? त्या वाढदिवसाचं निमित्त काय? माणूस जन्माला आला, माणूस जन्माला तर वाढदिवस तर येणारच आहे, त्याचा तो वाढणारच आहे मरेपर्यंत. मृत्यू होतपर्यंत तो प्रत्येक वर्षाला वाढणार आहे. म्हणजे तुम्ही करा वाढदिवस किंवा नका करू. मग जर वाढदिवस करण्याची जी सिस्टीम जर असेल तर त्यांना अनेक लोक शुभेच्छा देते आणि तू निरोगी राहा, दीर्घायुष्य. त्याच्यासोबत त्यांनी असा संकल्प करायचा आहे की माझ्या या 1 वर्षाच्या काळामध्ये मी समाजासाठी, कुटुंबासाठी, माझ्या व्यापारासाठी मी काय काम केलं, काय माझ्या चुका झाल्यात आणि कोणते माझ्या समोर चॅलेंजेस आहे समोरचे, हे चॅलेंजेस मी स्वीकारून त्याच्यातून चांगल्या प्रकारे बाहेर निघणं, हा त्याचा संकल्प असायला पाहिजे. म्हणजे वाढदिवस करणं हा खूप चांगली गोष्ट आहे, परंतु त्या वाढदिवसाच्या प्रती हे प्रबोधन किंवा त्यांनी संकल्प केले ते 4 मित्र येणं, तर आपण ही गोष्ट आपण डेव्हलप करायची आहे. ह्या गोष्टीतून आपल्याला जिथे प्रेरणा मिळते, जिथे बोध मिळते, अशा गोष्टी आपण सामावून घ्यायच्या आहेत. म्हणून हा सम्यक संकल्प सुद्धा जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. हा दृष्टिकोनच नसते. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प उच्च स्थानाचे आहे आणि ह्या माणसाला एकदम उच्चांक प्राप्त करून देतो. कुटुंबाला, माणसाला, वैयक्तिक माणसाच्या कॅलिबरला उच्चांक प्राप्त करून देतो.